नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी आजच घेतलेला आहे. तर लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय खूप फायद्याचा आहे. त्याविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना खूप दिवसापासून ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षासुद्धा आता संपलेली आहे. फायनली तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पैशाबाबत महत्त्वाची अपडेटही तुम्हाला मी सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट, भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना कर्ज आहे, प्लसमध्ये भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना जूनचा हप्ता नाही आहे, त्यांच्याविषयी सुद्धा माहिती मी सांगणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे भरपूर महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. त्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट खालील लाल बटनावरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या बहिणींना जूनचा हप्ता आला नसेल त्यांनी कमेंट करा की सर मला जूनचा हप्ता आलेला नाही आहे. आणि ज्या बहिणींना कर्ज हवं असेल त्यांनी कमेंट करा की सर मला ठिकाणी कर्ज हवं आहे. तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी संपूर्ण मदत मी फ्रीमध्ये करणार आहे. तुमच्यासाठी मी व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवला आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. भरपूर महिला जॉईन झाल्या आहेत. सर्वांना मदत फ्रीमध्ये केली जाते. तुम्हालाही मदत केली जाईल. तुमची काही अडचण असेल तीही दूर केली जाईल. पटापट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. फ्रीमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. तुमचे प्रश्न विचारू शकता. आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले पुढे संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. अपडेट अशी की लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही बघितलं तर 4,800 कोटींचा ठिकाणी घोटाळा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच बहिणींना तुम्ही जर इकडे लक्ष दिलं तर तुम्हाला कळणार आहे की 4,800 कोटींचा ठिकाणी घोटाळा समोर आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर ही रक्कम छोटी नाही आहे, ही रक्कम खूप मोठी आहे. यामुळे जर तुम्ही बघितलं तर हा जो काही घोटाळा झालेला आहे हा कोणी केलेला आहे याचा ठिकाणी संपूर्ण चौकशी चालू आहे. आता बघा, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा हा आरोप आहे. नंतर बघा, पुरुष लाभार्थ्यांना पैसे गेल्यामुळे त्यांनी DBT प्रणालीवर उपस्थित केलेला हा सवाल आहे. आता बघा, सरकारने याची सामूहिक जबाबदारी घ्यावी अशी सुद्धा सुप्रिया सुळे यांची मागणी आहे. आता बघा, नेमकं प्रकरण काय घडलेलं आहे त्याची आपण संपूर्ण माहिती बघूया. बघा, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये 4,800 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप या ठिकाणी केलेला आहे. रक्कम बघा किती मोठी, 4,800 कोटीच्या ठिकाणी घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्याच्या ह्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे. सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे हस्तांतरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटवर लाडकी बहिणींना जे पैसे मिळतात त्यांच्या बँक खात्यामध्ये, तर त्याच्यावर सुद्धा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. नेमके हे पैसे ते लाडक्या बहिणींना मिळतात की नाही मिळतात, यामध्ये भरपूर पुरुष मंडळींना लाभ मिळाला आहे असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे. आणि 4,800 कोटीचा ठिकाणी घोटाळा झाल्याची सुद्धा ठिकाणी बाब या ठिकाणी समोर आलेली आहे. आता नेमका प्रकार काय याची तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे, कारण की बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत जे काही महत्त्वाचे बदल होत असतात, ज्या काही घडामोडी घडत असतात, त्या सर्व तुम्हाला मी आपल्या चॅनलवर सांगत असतो आणि तुम्हाला अपडेटेड संपूर्ण माहिती मी देत असतो. तर बहिणींनो, यासाठी पटापट सर्वांनी लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरुष लाभार्थी घुसलेच कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. म्हणजेच काय, ही जी काही योजना होती तर ही योजना फक्त बहिणींसाठी होती किंवा महिलांसाठी ही योजना होते. आता बघा, महिलांसाठी जर का ही योजना असेल तर ह्यामध्ये पुरुषांना या ठिकाणी स्थान कसं मिळालं, पुरुष यामध्ये कसे घुसले असा प्रश्न ठिकाणी निर्माण झालेला आहे. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये किती कोटींचा घोटाळा झाला यांचा आकडा सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत जाहीर केलेला आहे. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की सरकारने जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये 4,800 कोटींचा घोटाळा झाल्याचा उघड होत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला, पण त्यासाठी मी या खात्यांच्या मंत्री आदित्य तटकरे यांच्यावर आरोप करणार नाही. मी कोणावरही खोटे आरोप करत नाही आणि करणारही नाही. सरकार कसे चालते हे मला माहिती आहे, त्यामुळे या प्रकरणात कुणावरही मी खोटे आरोप करणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे.
आता बघा, जो काही लाडकी बहीण योजनेमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे, तर ह्या घोटाळ्यामुळे भरपूर जे काही पैसे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वाटप झाले असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पण आता बघा, यावरून तुमच्या लाडकी बहीण योजनेवर काय परिणाम होऊ शकतो, तर बघा, लाडकी बहीण योजनेवर होणारे जे परिणाम आहे ते असे आहेत की लाडकी बहीण योजना यामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहे. पुन्हा एकदा तुमचे जे काही हप्ते त्या ठिकाणी लांबणीवर पडण्याचे चिन्ह निर्माण झालेले आहेत. पण तुम्ही काळजी करू नका बहिणींनो. आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं आहे पुढचा जो काही महिना आहे, तर तुमचा जो पुढचा महिना आहे तर त्या महिन्यामध्ये रक्षाबंधनाचा सण आहे. तर रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने तुम्हा बहिणींना डबल हप्ता ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर एकाच वेळेस तुम्हाला ठिकाणी 3,000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि हे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर कसे मिळणार आहे, तर रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्हाला हे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा केले जाणार आहे. म्हणजेच येत्या 5 ते 6 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटवर तुम्हाला जमा केले जातील अशी माहिती समोर आलेली आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्यांची सामूहिक जबाबदारी सरकारने घ्यावी अशी सुद्धा मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. त्यांनी पुढे सांगितले की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजेच DBT थेट हस्तांतरण प्रक्रियेतून लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. त्यासाठी अनेक नियम आणि चाळणी प्रक्रिया आहे. एक एक कागद तपासला जात आहे. आधार कार्ड, बँकेचे डिटेल्स तपासले जातात. लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे गेले, मग पुरुषांच्या खात्यात पैसे जात आहे हे समोर का आले नाही, असा सवाल सुप्रिया सुळेसुद्धा यांनी उपस्थित केला आहे. म्हणजेच बघा, प्रश्न अडकीने काय उपस्थित झाला आहे, जर का हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पाठवत असतात, मग हे पैसे पुरुषांच्या खात्यामध्ये कसे गेले आणि हे समोर का आले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. नंतर बघा पुढे त्यांनी काय सांगितलं आहे, सुप्रिया सुळे यांनी डिजिटल इंडियाच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये झालेल्या घोटाळ्यांचा जो आकडा जाहीर केला आहे तो खूपच मोठा आहे. रक्कम खूपच मोठी आहे. तुम्ही बघितली, मी तुम्हाला सांगितली, तर जवळजवळ 4,800 कोटींचा हा घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे. पुढे बघा, त्यांनी ह्या घोटाळ्याची माहिती दिल्यामुळे एकच खळबळ या ठिकाणी उडालेली आहे. हा घोटाळा नेमका कुणी केला, कसा केला, त्यात कोणाचा सहभाग आहे, याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही आहे. पण आता यामुळे जोरदार चर्चा होऊ लागलेल्या आहेत आणि खरोखर तुमची लाडकी बहीण योजनेवर आता या ठिकाणी चांगल्याच प्रकारे नजरा असणार आहे. कारण की यामध्ये जर का एवढा मोठा घोटाळा झाला असेल, म्हणजेच काय, तर या योजनेमध्ये जर का एवढा मोठा घोटाळा झाला असेल तर खरोखर ही योजना पुन्हा एकदा चर्चेमध्ये येईल आणि पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये ही योजना सापडणार आहे. पण यामुळे तुमचे जे काही हप्ते असतील किंवा तुमचे जे काही पैसे, यावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण की सरकारला तुमचे पैसे द्यावेच लागणार आहे. जर का तुम्हाला पैसे दिले नाही किंवा जर का तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर खूप साऱ्या महिला या ठिकाणी नाराज होतील आणि सरकारला महिलांना नाराज करायचं नाही आहे. त्यामुळे तुमचे हप्ते हे तुम्हाला वेळेवर मिळतील. आता तुमचा जो पुढचा हप्ता आहे, तर हा हप्ता तुमचा असणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते तुम्हाला एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच थेट तुम्हाला 3,000 रुपये मिळतील अशा ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. आता हे पाहावं लागणार आहे की खरोखर सरकार 3,000 रुपये तुम्हाला पाठवतं की नाही, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण मागच्या वर्षी जर अनुभव तुम्ही घेतला तर त्यामध्ये शिंदे सरकारने एकाच वेळेस जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते तुम्हाला पाठवले होते आणि 3,000ची रक्कम तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी जमा केलेली होती. त्याचप्रकारे आता देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तुम्हाला 3,000 रुपये पाठवतील का, हे बघणं गरजेचं आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना जून हप्ता आला नाही आहे, तर त्या बहिणींसाठी मी सांगितलेलं आहे की तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुप बनवून दिलेला आहे. तुम्ही पटापट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करून जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मदत फ्रीमध्ये केली जात आहे जून हप्ता मिळवण्यासाठी, प्लस मग तुम्हाला कर्ज मिळवून देण्यासाठी सुद्धा संपूर्ण मदत केली जात आहे. तर पटापट सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.